जय हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। आज आपण असा एक खजिना उघडणार आहोत जो तुम्ही कदाचित कधीच ऐकला नसेल। संत तुकाराम महाराजांचा एक छोटा पण एक इतका गूढ आणि शक्तिशाली अभंग की तो तुमचं मन आणि आत्मा उजळून टाकेल। तुम्ही तयार आहात का विठ्ठलाच्या चरणी एक अनोखा प्रवास करायला? आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी तुमच्यासाठीच आहे एक खास गिफ्ट। तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून सामान्य माणसाला ईश्वरापर्यंत सोपा मार्ग दाखवला, पण आजचा हा अभंग हाही थोडा खास, पण तुमच्या मनाच्या गुप्त कोपऱ्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला विचार करायला भाग पाडेल। तुमचं मन खरंच तुमचं आहे का, की तो विठ्ठलात लपलंय? चला हा अभंग ऐकूया। मनाच्या चोरण्यात ठेविले गुप्त, तुझ्या ठाई आहे एकाची सनाद तख्त। साधा अर्थ, माझ्या मनात जे काही गुप्त आहे, इच्छा भावना आहे, ते सर्व तुझ्यात विठ्ठलात आहे, तुझ्याशिवाय दुसरं काहीच नाही। यावर अधिक खोलवर अर्थ जाणून घेऊया। तुकाराम महाराज सांगतात की आपण आपल्या जे काही लपवतो, आपल्या गुप्त इच्छा, भीती, स्वप्न, ते सर्व विठ्ठलात सामावलेले आहे। आपण जे काही विचारतो ते विठ्ठलाच आहे। समजा तुम्ही रात्री झोपताना वाटतंय मला उद्या एक मोठी डील मिळाली पाहिजे, ही इच्छा तुमच्या मनात गुप्त आहे, पण तुकाराम महाराज म्हणतात ही इच्छा आहे मन, ती डीलसुद्धा सर्व काही विठ्ठलात आहे, तुम्ही फक्त त्याचं माध्यम आहात। तुका म्हणे येथे नाही दुजा कोणी, विठ्ठलाचे आहे सर्व ठाई पाणी। साधा अर्थ, संत तुकाराम महाराज म्हणतात येथे दुसरं कोणीच नाही, सर्वत्र विठ्ठलाचे आहे, जसं पाणी सर्वत्र आहे। यावरून आधी खोलवर अर्थ जाणून घेऊया। विश्वात काही वेगळं नाही, जसं पाणी सागरात, नदीत आणि ढगात आहे, तसं विठ्ठल सर्व काही व्यापून आहे। आपण आणि तुमचं मन हे सर्व विश्व, सर्व त्यांचंच रूप आहे। काल सुसंगत उदाहरण बघूया। तुम्ही इंस्टाग्रामवर स्क्रोल करता, तुम्हाला वाटतं या सेलिब्रिटीचं आयुष्य किती परफेक्ट आहे, पण तुकाराम महाराज म्हणतात त्या सेलिब्रिटीचं आयुष्य, तुमचं आयुष्य आणि हा फोनसुद्धा सर्व काही विठ्ठलाचंच आहे, भेद फक्त तुमच्या मनात आहे। काय वाटलं तुम्हाला? हा अभंग छोटा आहे, पण त्यात लपलं आहे विश्वाचं एक मोठं सत्य। तुमचं मन, तुमच्या इच्छा आणि तुमचं आयुष्य सर्व काही विठ्ठलात आहे। चला आता हे सत्य आणखी सोप्या भाषेत समजून घेऊया आणि पाहूयात ते तुमच्या आयुष्यात कसं लागू होतं ते। संत तुकाराम महाराज म्हणतात या अभंगात एक मोठं सत्य सांगतात। आपलं मन जे काही लपवतं, जे काही विचारतं, सर्व विठ्ठलात आहे आणि विश्वात दुसरं काहीच नाही, पण फक्त विठ्ठलच आहे। पण हे आपल्या रोजच्या आयुष्यात कसं दिसतं? चला काही उदाहरण सकट पाहूया। रोजच्या ताणतणावात तुम्ही ऑफिसमध्ये काम करतात आणि तुम्हाला वाटतं माझं काम परफेक्ट नाही, मला टेन्शन आहे, ही चिंता तुमच्या मनात आहे, पण तुकाराम महाराज म्हणतात ही चिंता, हे काम आणि तुम्ही हे सर्व काही विठ्ठलात आहे, मग चिंता कशाला? तुम्ही रील बनवता आणि तुम्हाला वाटतं मला जास्त लाईक्स मिळाले पाहिजे, ही इच्छा तुमच्या मनात गुप्त आहे, पण तुकाराम महाराज सांगतात ही इच्छा, ती रील, ते लाईक्स सर्व काही विठ्ठलाचंच आहे, तुम्ही फक्त त्याचं साधन आहात। तुम्ही तुमच्या मित्राला किंवा कुटुंबाला काहीतरी सांगता, पण तुमच्या मनात गुप्त भीती आहे, त्यांना माझं म्हणणं पटेल का? तुकाराम महाराज म्हणतात ही भीती आहे, हे नातं आणि तुमचं प्रेम सर्व काही विठ्ठलाच आहे, ती भीती कशाला? हा अभंग आपल्याला सांगतो की आपल्या मनात जे काही चालतं, इच्छा, भीती, स्वप्न, ते सर्व विठ्ठलात आहे आणि विश्वात दुसरं काहीच नाही। मग आपण का धावतो या इच्छाच्या मागे, का अडकतो तणावात आणि भेदभावात? यातलं गूढ काय आहे? तुकाराम महाराज सांगतात की विश्व एकच आहे, जसं पाणी सर्वत्र आहे, तसं विठ्ठल सर्वत्र आहे। तुमचं मन, तुमचं आयुष्य आणि हे विश्व सर्व काही तुमचंच रूप आहे आणि हा विचार तुम्हाला शांत करेल आणि तुम्हाला खऱ्या आनंदाकडे घेऊन जाईल। तुकाराम महाराजांचा हा अभंग छोटा आपल्याला एक मोठा संदेश देतो। तुमचं मन, तुमच्या इच्छा, तुमचं आयुष्य सर्व काही विठ्ठलात आहे। जेव्हा तुम्ही हे सत्य स्वीकारतात, तेव्हा तुमचा ताण, तुमची चिंता, तुमच्या मनात गोंधळ सर्व काही नाहीसं होतं।
तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे येथे नाही तुझ्या कोणी, विठ्ठलाचे हाई सर्व ठाई पाणी. म्हणजे विश्वात फक्त विठ्ठलाच आहे. फक्त मग दुःखाला, तक्रारीला आणि तणावाला जागाच नाही. प्रत्येक क्षण विठ्ठलाच्या नावाने जगा आणि खरा आनंद अनुभवा. आजच्या धावपळीच्या जगात हा संदेश खूप खास आहे. तुम्ही ऑफिसचं टेन्शन घेता, सोशल मीडियावर लाईक्स धडपडता आणि नात्यांमध्ये गैरसमजांना टाळता. हे सर्व तुमच्या मनात आहे. पण तुकाराम महाराज सांगतात, हे मन विठ्ठलाला अर्पण करा. प्रत्येक क्षणाला विठ्ठलाचं नाव घ्या आणि तुम्हाला खरी शांती मिळेल. तुम्ही तुमच्या मनात काय लपवता, तुमच्या इच्छा काय आहेत हे आणि त्या तुम्ही विठ्ठलाच्या चरणी कशा अर्पण करता, मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला तुमच्या स्टोरीज ऐकायला खूप आवडेल. मित्रांनो, हा अभंग तुम्हाला कसा वाटला? तुमच्या मनातली गुप्त इच्छा काय आहे आणि तुम्ही ती विठ्ठलाला कशी अर्पण करणार? खालील कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटला मी वाचतो आणि रिप्लाय देतो. आणि हो, जर तुम्हाला असे प्रेरणादायी, गूढ आणि आयुष्य बदलणारे अभंग ऐकायचे असतील तर आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमचा पुढचा व्हिडिओ मिस होणार नाही. संत तुकाराम महाराजांचा हा गूढ अभंग आपल्याला सांगतो, तुमचं मन, तुमच्या इच्छा, तुमचं आयुष्य सर्व काही विठ्ठलात आहे. पुढच्या भागात आपण आणखी एक असा अभंग घेऊन येऊ जो तुमचं आयुष्य उजळून टाकेल. तोपर्यंत विठ्ठलाच्या नावाचा जप करा आणि तुमच्या मन त्याच्या चरणी अर्पण करा. तोपर्यंत पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल.